मुलींचा खूप सांभाळ केला जातो, मुलांचं तसं का नाहीये? मी सांगेन तुमच्या समोर, सोन्याची अंगठी असू द्या बाबा, सोन्याची अंगठी कुठे ठेवता तुम्ही? अंगणात, चौकटीवर? त्या ढाब्यावरती जातात आणि तिथं गेल्याच्या नंतर त्या बोकडाचं, त्या कोंबड्याचं, बैलाचं खाता. अरे त्या बोकड्याला 42 तासाच्या नंतर त्याची माय कळत नाही आणि त्याच तुम्ही त्या जनावराचं खाता. तुम्हाला कशी समजेल तुमची माय बहीण? कशी समजेल? सध्याची परिस्थिती मायबाप अशी चालू आहे. बरेचसे उदाहरणं पाहायला भेटतात, खूप उदाहरणं पाहायला भेटतात. म्हणून मी तुम्हाला कालच सांगितलं, लहान आहे तोपर्यंत त्याच्या गळ्यात तुळशीची माळ घाला, आणि तुळशीची माळ घालत नसेल तर रुद्राक्ष घाला. दोन्हीतून एक कोणतंही जरी घातलं तर त्याच्यावरती बंधन राहतं आणि त्या बंधनाकडे बघून तो समोर जात नाही. तो ढाबा त्याला दिसणार नाही. त्या ढाब्यावरती जनावराचं जाऊन खाणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा मायबाप हो आणि माया हो, तुमच्या समोर माझी हात जोडून पाया पडून विनंती आहे. तुमच्या घरातलं लहान लेकरू समजा, मला काही हरकत नाही, मी मान्य करेन. हात जोडून विनंती करते या व्यास गादीवरून, तुमच्या मुली घराच्या बाहेर जात असताना तिच्या अंगावरती अंगभर कपडे घाला. तिला तुम्ही कमी वस्त्रामध्ये घराच्या बाहेर पाठवसाल तर लोक 2 वर्षाचं 3 वर्षाचं लेकरामध्ये सुद्धा काम बघतात. समजत नाही या जनावरांना. यांनी यांच्या लाजा अशा वेशीवरती टांगल्यात. अरे त्या 3 वर्षाच्या लेकराला समजत तरी काय त्याच्यावरती बलात्कार करावा? विचार करा तुम्ही. 3 वर्षाच्या लेकरावरती कुठपर्यंत दुनिया पोहोचली? कुठं गेली माणुसकी? संपली माणुसकी माणसातली. अरे विचार करायला गेलं तर ते जे लेकरू असतं ना माय, त्याला नीट कपडे घालायचं पण कळत नाही, नाक पुसायचं सुद्धा कळत नाही, ती स्वतः आहे कोण हे सुद्धा समजत नाही आणि त्या लेकरावरती बलात्कार होतो म्हटल्यावर ही सर्वसाधारण गोष्ट नाही माय. कुठं गेली माणसं? कुठं गेली माणुसकी? विकल्या रे लाजा, विकल्या. साधा विचार करायला गेलं तर आपले डोळे भरून येतात, अंगावरती शहारी येतात. त्या लेकराला किती वेदना झाल्या असतील बघा ना तुम्ही. आपल्या लेकराला साधी ठेच लागली तर आपलं अंतःकरण रडतं आणि त्या छोट्याशा लेकरावरती विनयभंग बलात्कार केला जातो, दगड टाकून त्याचा जीव घेतला जातो. त्या माय बापाची काय अवस्था असेल या गोष्टीचा विचार करा. म्हणून सांगते माया हो, हात जोडून विनंती करते मी, तुमचं लेकरू 1 वर्षाचा असो, 2 वर्षाचा असो, 10 वर्षाचा असो किंवा 20 वर्षाचा असो, त्याच्या अंगावर अंगभर वस्त्र घातल्याशिवाय घराच्या बाहेर पाठवू नका. अरे नराधम दारात उभे टपून टपून कधी त्यांच्या हातामध्ये एखाद वस्तू सारखा माणूस हातामध्ये येईल आणि त्याचा फायदा उचलल सांगता येत नाही. म्हणून विनंती करते मी माया हो, अरे साधा 10,000चा मोबाईल असला तर बिना कव्हरचा माणूस वापरत नाही. आणि 9 महिने 9 दिवस गर्भात ठेवलेलं अनमोल रत्न अंगभर बिना वस्त्राचं तुम्ही कसं घराच्या बाहेर पाठवू शकता? या गोष्टीचा विचार करा तुम्ही जरासा.
छोट्यातली छोटी वस्तू आपण सांभाळून ठेवतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, बरेच जण म्हणतात की मुलीची खूपच कौतुक केलं जातं. मुलांचं मात्र कौतुक तेवढं नाहीये. मुलींचा खूपच सांभाळ केला जातो, मुलांचं तसं का नाहीये? मी सांगेन तुमच्या समोर. सोन्याची अंगठी असू द्या बाबा, सोन्याची अंगठी कुठे ठेवता तुम्ही? अंगणात, चौकटीवर, टेबलवर, कॉटवर नाही. त्याला आत लॉकर मध्ये कुलपाच्या आत ठेवल्या जाते. आजही बऱ्याच मुली अशा आहेत की म्हणतात आमच्यावरती खूप बंधन आहे, आमच्यावरती खूप बंधन आहे. का त्यांच्यावरती बंधन आहे मी सांगते. साधी सोन्याची अंगठीचा जर विचार करायला गेलं, ते सोनं आपण रस्त्यावरती टाकत नाही, त्याला कुलपाच्या आत ठेवतो लॉकर मध्ये. त्याचप्रमाणे आपली पोटची कन्या आहे, आपली मुलगी आहे. अरे ते अनमोल रत्न आहे, ते सोन्याचा तुकडा आहे. त्याला रस्त्यावरती पडू देऊ नका, त्याला सांभाळून आतमध्ये लॉकर वरती ठेवा. ज्या दिवशी तुमचा अनमोल रत्न तुमची मुलगी या अवस्थेमध्ये घराच्या बाहेर पडेल, लोक कधी तिचा गैरवापर करतील सांगता येत नाही, नाही सांगता येत. आणि त्याच ठिकाणी लोखंडाचा तुकडा घ्या, कुठे जरी फेकून दिला तर त्याला कोणीच हात लावत नाही. ते मुलगा कुठेही गेला, कसाही गेला, कुठूनही फिरून आला, कसाही वागला, तर त्याला कोणीच काही म्हणत नाही, त्याला कोणी काही करतही नाही. परंतु जी मुलगी आहे ना तुमच्या घरातली, हे अनमोल रत्न आहे, हिला जपून ठेवा माया हो. हिच्यावरती थोडासा सुद्धा घाव हिला सहन होत नाही, म्हणून जपून ठेवली पाहिजे. भोलेनाथांनी तुमच्या समोर, माझ्या समोर सांगितले, अरे मृत्यू लोकामध्ये कामासक्त जीव जन्माला येणार आहेत, त्यांच्यामध्ये कामवासना जन्मताच येणार आहे. ती मात्र तुम्हाला तिसऱ्या डोळ्यामध्ये भस्म करावी लागेल, हे भोलेनाथांनी सांगितलं. माई बाप, काम भस्म झालाय आणि काम भस्म झाल्याच्या नंतर तिथे मात्र आता भोलेनाथांनी उठावं. भोलेनाथांनी उठावं आणि उठल्याच्या नंतर निघालेले आहेत कैलास पर्वताच्या दिशेनं. कैलास पर्वताच्या दिशेनं समोर गेले 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 आणि तिथे गेल्याच्या नंतर आता मात्र कैलास पर्वत शांत शांत होता. तिथं सती दिसत नाही, गणतुंबर दिसत नाही, फक्त दिसतायत ते नंदी महाराज. नंदी महाराजांनी बघितलं, दर्शन घेतलं न भोलेनाथ आता मात्र ऐका परत समाधीस्थ बसलेले आहेत. भोलेनाथांनी समाधी घेतली आणि समाधी घेतल्याच्या नंतर त्या ठिकाणी परत असं सांगितलं जातं, शिव महापुराण कथेमध्ये विष्णुदेव आलेले आहेत आणि विष्णुदेवांनी भोलेनाथांना आवाज द्यायला सुरुवात केलेली. नाथ, प्रभू, स्वामी, डोळे उघडा ना. त्या ठिकाणी आता मात्र भोलेनाथांनी हळूच डोळे उघडावे, समोर बघावं तर साक्षात विष्णू उभे आहेत. विष्णुदेव उभे आहेत. उभे असताना बघितलं आणि बोलायला सुरुवात केली. म्हटले, नाथ, तुम्ही त्या समाधीतून निघाले, या समाधीला बसले, या की समाधीतून बाहेर? काय करू मी समाधीतून बाहेर येऊ? अहो, तो तारकासूर नावाचा राक्षस आहे, त्याचा वध करावा लागतो, मग मला काय करायचंय त्याच्याशी?
बघा काय झालं. ठीक. अरे तारकासुराशी मला काय घेणं देणं, मला काय सांगताय तुम्ही? अहो त्याने हाहाकार केला, आतंक फैलावलाय, मग मी काय करू? अहो तुमचे डोळे उघडा, करायचंय काय डोळे उघडून? अहो त्यांनी वरदान मागितलंय की तुमच्या पुत्राच्या हातानेच त्याचं मरण होईल. आम्हाला आमची जागा सोडून पळावं लागतं, लपावं लागतंय, काहीतरी करा ना प्रभू. परंतु ऐका, भोलेनाथ ऐकायला तयार नाही. मला कुठलंच काहीच सांगू नका, मला या संसाराची तीळ मात्रही घेणं देणं नाहीये, तुम्ही आले निघून जा. भोलेनाथांनी म्हणावं, परंतु भगवान विष्णूंनी माया पसरवलीये आणि त्या मायेमध्ये बोलायला सुरुवात केली. म्हटले नाथ तुम्हाला लग्न करावं लागेल. भोलेनाथ म्हटले मी खूप लग्न करून पाहिली, आता नाही करायचं. म्हटले नाही नाही तुम्हाला लग्न करावंच लागते. अरे मला नाही करायचं. अहो प्रभू लग्न करत नाही तोपर्यंत संतती कशी जन्माला येईल? आणि संतती जन्माला नाही आली तर मग आता त्या तारकासुराचा वध कोण करेल? मला नाही करायचं लग्न, मी सांगतोय. म्हटले प्रभू तुम्हाला लग्न करावंच लागेल. त्या ठिकाणी विष्णुदेवांनी सांगायला सुरुवात केली. म्हटले एक काम करा, ती पार्वती हिमवान राजाची कन्या, अहो कित्येक वर्षापासून तुमची